संदर्भात काय महत्त्वाचा निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। आम्ही स्वबळावर लढलो तर 165 जणांना तिकीट मिळेल। भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलंय। महायुती म्हणून निवडणुका लढण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळतंय। महायुती म्हणून निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर सातत्यानं भाजपा शिवसेना या दोन्ही पक्षातली अंतर्गत नाराजी समोर येत होती, मात्र आता महायुती म्हणून लढण्याचा निर्णय झाल्याचं समोर येत आहे। अधिवेशन काळामध्ये माननीय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आमची कोर कमिटीची बैठक झाली। नगरपालिकेमध्ये झालेल्या घटनांचा आढावा घेतला गेला, विश्लेषण केलं गेलं, काळजी काय घ्यायची ठरली। त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजींच्या बरोबर आमच्या दोघांची बैठक झाली आणि ज्या गोष्टी झाल्या त्या होणार नाही याची सगळे काळजी घेऊ असं झालं। आमच्या राज्याचे अध्यक्ष रवीजी चव्हाणांची नागपूरहून एक अतिशय चांगली क्लिअर